सुरुवातीला वंदन करतो. आदरणीय व्यासपीठ, आदरणीय गुरुमाऊली आपल्या कांबळे सर, इतर शिक्षक आणि आपली ही सुंदर अशी अकॅडमी, या सर्वांना मी वंदन करतो. अभ्यास हा मूळ शब्द मराठी आहे, हे तुम्हाला माहिती. अभ्यास म्हणजे आभास नव्हे. आभास असतो ना, आभास आपण तयार करतो बघा. आपण हुशार असतो आभास तयार करा. आई मी अभ्यास करतो, आई मी अभ्यास करते. आणि निम्म दार लावलेलं असतं, ते निम्म्या दारातून पुस्तक दिसतं, डाव्या हातात मोबाईल असतो. आई आपल्या हातून बघत असते, बिचारी भाकरी टाकत असते स्वयंपाकडे, आणि ती जवळ डोकावते, अरे चिडू अभ्यास करते, पिंटू अभ्यास करतोय. डाव्या हातात व्हॉट्सॲप सुरू असतो, उजव्या हातात पुस्तक. म्हणजे हा सगळा आभास आहे. मी आभास निर्माण करतो. पण अभ्यास म्हणजे काय? अभ्यास म्हणजे शुद्ध मराठी अर्थ आहे त्याचा, एखाद्या गोष्टीची पुनरावृत्ती करणे. अभ्यास, अभ्यासूनी प्रकटावे. समर्थ रामदास म्हणतात, अभ्यासूनी प्रकटावे अन्यथा गप्प असावे. अभ्यासूनी प्रकटावे अन्यथा गप्प असावे, प्रकटूनी नासावे हे बरे नव्हे. नाचणे म्हणजे काय? स्वतःची इमेज खराब करून घेणे, किंवा स्वतःला कोणीतरी नावं ठेवून घेणे, बरोबर? त्याला म्हणायचं नाचणे. पुन्हा एकदा सांगतो, अभ्यासूनी प्रकटावे अन्यथा गप्प राहावे, प्रकटूनी नासावे म्हणजे बोलून शोभा करून घेऊ नका, हे बरे नव्हे. म्हणजे अभ्यास असणं किती महत्त्वाचं. जीवनसुद्धा अभ्यासच आहे. आपल्या फिजिक्स, केमिस्ट्री वगैरे इकडे वळण्याच्या अगोदर या गोष्टी तुम्हाला सांगते. अभ्यास काय आहे? अभ्यास म्हणजे तुम्ही घरून इथपर्यंत पोहोचला, त्यावेळेला सुरुवातीला टार्गेट काय तुमचं होतं? आपल्याला आज क्लासला जायचं आहे. किती वाजता जायचं बाबा? 11ला जायचं, 10ला जायचं. आज काय माझ्याकडे गाडी असते, आज नाही का? ठीक आहे. बस आहे का नाही? तो सोडेल का? ठीक आहे. आज नाश्ता केला आहे का नाही? मग काय करायचं आहे? नाही. पोट खराब झालं आहे का नाही? करायचं का नाही? हे हा सगळा अभ्यास आहे. हा सगळा अभ्यास करता तुम्ही काय ठराविक तुमचं मला वाटतं विषय आहे, तो विषय करताय घालता, इथे येता, कुठल्या नोट्स वगैरे घेऊन येता, पुस्तक घेऊन येता. हा सगळा अभ्यास करून तुम्ही इथं छानपैकी पोचता. आणि तुमचं टार्गेट असं असतं की इथे येऊन आपल्याला शिक्षण घ्यायचं आहे. शिक्षण घ्यायचं आहे. फक्त एखादा विषय मार्क मिळवण्यासाठी उतरून काढायचा नाही. होईल एखादा विषय मार्क्स मिळवण्यासाठी. कोणतरी डॉक्टर झाला आहे म्हणून मला डॉक्टर व्हायचे, पप्पांनी सांगितलं अमक्याची मुलगी इंजिनियर झाली म्हणून मला इंजिनियर व्हायचं, किंवा घरात असं वातावरण आहे की मी काहीतरी झालोच पाहिजे म्हणून, किंवा झालेच पाहिजे म्हणून मला व्हायचं आहे. माझी गरिबी दूर करण्यासाठी, बघा, पैसे मिळवण्यासाठी मला इंजिनियर, डॉक्टर व्हायचे. ह्या जर सगळ्या कल्पना असतील तर पहिल्यांदा सायन्स सुरू करा. बिकॉज सायन्स इज, किंवा कुठलीही शाखा असेल, ती समजून घेऊन ज्ञान मिळवण्यासाठी आहे. समजून घेऊन ज्ञान मिळवण्यासाठी. आई स्वयंपाक करते त्यावेळेला तिच्या डोळ्याकडून कुणीतरी आपल्याला चांगलं म्हणत असं नसतं कधी. बघा, विचार करा. नाहीतर ती रोज विचार करते का आज मी वांग्याचं कालवण केले, आज काल कोण चांगलं म्हणलं होतं, आज दुसरी व्यक्ती चांगली म्हणेल, असं अजिबात नाही. ती मनापासून करते. 1.5 तास 2 तास, शिवाय आदल्या दिवशी संध्याकाळी कच्ची तयारी असते. बरोबर आहे ना माझं? निवडून वगैरे ठेवून हा सगळा तिचा अभ्यास आहे. मग जर आई, मावशी कोण असतील घरात, किंवा लेडीज नसतील, जेंट्स करतात कुठं स्वयंपाक, ते जर करताना हे सगळं करत असतील आणि त्यांचा हेतू हा कधीही कोणी चांगलं म्हणावं असा नसतो, फक्त त्यानं तृप्ती व्हावी, पोट भरावं, आपोआप चांगलं म्हणलं जातं. आणि घरातल्या सगळ्या व्यक्ती अभ्यास ते जेवण करून छान झोपी जातात सुखाने. उद्या आपल्याला मिळेल का आशेवर आणि तृप्त होऊन. ज्यानं स्वयंपाक केला आहे त्याला चांगलं म्हणून, किंवा नसेल मोठं म्हणतं कोण चांगलं म्हणत पण झोप. आता हे उदाहरण मी का सांगितलं, तर ती करत असताना हेतूच नाही कुठे चांगलं म्हणत असा, बरोबर? पण तुम्ही करत असताना, आपण अभ्यास करत असताना निव्वळ मार्काचा हेतू ठेवला ना तर अभ्यास नाही चांगला होत. आय वॉन्ट टू पेनेट्रेट माय ब्रेन, आय वॉन्ट टू डिवोट माय हार्ट इन दॅट सब्जेक्ट, आय वॉन्ट टू रिअलाइज दॅट सब्जेक्ट. ज्या विद्वानांनी हे शोधून काढले त्यांचं निधन समजून तरी घेऊ आपण. शोधून काढायला किती कष्ट लागले असतील ह्याचा विचार केला तर डोळ्यातच पाणी येईल. पण त्यांनी जे शोधून काढले
ह्या यूज करू नका, काय ते फिजिक्स केमिस्ट्री काय बॅलन्स इक्वेशन कसं बॅलन्स करायचं काय ते शोधून काढून त्यांनी रात्रंदिवस प्रयोगशाळेत खपले, मेले त्यातले काही, त्यांच्यातली नावंसुद्धा आपल्याला माहीत नाही त्यांची, त्यांना त्याचे पारितोषिक पण त्यावेळेला मिळाले नाही. मग ते सगळं जर त्यांनी केले तर किमान ते आपण व्यवस्थित समजून घेऊया. त्यांचा कुठलाही स्वार्थ नव्हता, त्यांच्यासमोर कुठली परीक्षा, त्यांच्यासमोर कुठलं करिअर असं होतच असं नाही. थॉमस एडिसन 150 शोध लावले. रेल्वेच्या डब्यात त्यांनी एक बंद डबा होता, त्या रेल्वेच्या डब्यात त्यांनी ती सगळी प्रयोगशाळा उभी केली आणि सुरू हे केलं. त्या सगळ्या प्रयोगशाळेला आग लागली आणि ते सगळं नष्ट झालं. 150 शोध लावणाऱ्या माणसाचं पुन्हा त्यांनी जिद्दीनं सुरू केलं आणि त्यांनी आज आपण चित्रपटांचा आनंद घेतो. चित्रपटाचा शोध थॉमस एडिसनने लावला. थॉमस एडिसन सिनेमाचा शोध, बल्बचा शोध, लाईटचा शोध थॉमस एडिसनने लावला. असे अनेक लावले 150 शोध. आणि त्यावेळेला कुठलाही पद्मश्री सन्मान, क्लासतर्फे सत्कार, बरोबर, गावात चौकात बोर्ड, फ्लेक्स, ग्रामपंचायतीतर्फे अमुक अमुक याचा सत्कार, 12वीला 92.43 काहीही नव्हतं. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हा वय 16 वर्ष होतं. किती होतं? 16 वर्ष होतं. 1290, जन्म 1275 आणि 1290ला लिहिलं. 15 पूर्ण झाले असतील त्यांचे. तर ज्ञानेश्वरीमध्ये 9,000 ओळी आहेत. आता विश्वातमध्ये वेणी वाढली तोषणी मज द्यावे बसायला नाही, जे खांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी गती वाढो, भूता परस्पर जळो मैत्र जीवांचे. 15 वर्षाचा मुलगा सांगतोय की सगळ्यांची मैत्री होऊ द्या आणि आपण मैत्री किती करतो, किती टिकवतो आणि किती तोडतो, त्याचा अभ्यासाला किती फायदा होतो ह्याचं आपल्याला परीक्षण केलं पाहिजे. 16व्या वर्षी त्यांनी ती भगवद्गीता लोकांना कळाली नाही म्हणून समजून घेतली आणि ती सोप्या भाषेत सगळ्यांना कळावी म्हणून ज्ञानेश्वरी लिहिली 16व्या वर्षी. आणि 21व्या वर्षी तर समाधीसुद्धा घेतली. का तर माझं जीवित कार्य संपलं, बरोबर, अशा अर्थाने. मग जर 15व्या 16व्या वर्षी एक मुलगा जो तुमच्यापेक्षा कमी वयाचा होता ना, तुमच्या इथं 15 वर्षाचं कोण नाही ना, इथं तुमच्यापेक्षा कमी वयाचे होते ना, तुमच्यापेक्षा कमी वयाच्या असणाऱ्या मुलानं 9,000 ओव्यांची ज्ञानेश्वरी लिहिली आणि अवघाची संसार सुखाचा करीनं आनंदे भरीनं तिन्ही लोक अशी प्रतिज्ञा केली. स्वतःसाठी नाही मागितलं. अवघाची संसार सुखाचा करीनं आनंदे भरीनं तिन्ही लोक, ज्यांच्यावर स्वतःचा अन्याय झालाय, ज्यांना वाईट टाकले भावंतांना, ज्यांना भिक्षा सुद्धा कोण देत नव्हतं, अशी व्यक्ती दुसऱ्यासाठी मागते. मग तुम्ही इथं स्वतःसाठी आलाय, निदान स्वतःसाठी तुम्ही करा. हे उदाहरण का सांगितलं? तुम्ही म्हणाल हा काय क्लास संत समाजसुधारकांचा आहे का? आहे. हा क्लास महात्मा गांधींचा आहे का? आहे. हा क्लास सावरकरांचा आहे का? संबंध आहे. या सगळ्यांनी जीव खपवलाय, रक्त सांडलंय म्हणून आपण इथं आहोत. आणि आता आपलं कर्तव्य काय आहे? फक्त डॉक्टर, इंजिनियर होणं, आई वडिलांना तृप्त करणं, बंगला बांधणं, आमच्यासारखं सरकारी अधिकारी होणं किंवा सरांच्यासारखा मोठा क्लास संचालक होणं असं नाही. ह्या सगळ्या वरवर दिसणाऱ्या छोट्या गोष्टी आहेत. ॲक्च्युली आपण त्या सगळ्या महात्म्यांचे उपकार फेडायला आले. 23व्या वर्षी भगतसिंग जेव्हा काशी गेले, 60 एकर बाग आहे, लग्नासाठी मुलगी पाहिजे, घरची प्रचंड श्रीमंती, पंजाबमधलं कुटुंब, तरी घरी एक मुलगा 22-23 वर्षाचा पत्र घेतो, निरानंद वसंती छोरा आणि बिंदास निघून जातो, मी नाही लग्न करणार, भारत मातेचं स्वातंत्र्य हेच माझं ध्येय आहे. 23व्या वर्षी नाटककार म्हणू नका, अभिनेता म्हणू नका किंवा वक्ता म्हणू नका, स्वातंत्र्य सैनिक म्हणू नका, लेखक म्हणू नका, पत्रकार, हे सगळे भगतसिंगांच्या म्हणजे ते प्रचंड कोट्याधीश होऊ शकले असते. जबरदस्त अभिनेते होते, जबरदस्त नाटककार होते, कॉलेजमध्ये असताना प्रचंड नाटक गाजवलं. पण त्याच वेळेला त्यांनी सगळे इंग्रजांच्या विरुद्ध आणि आपल्या देशासाठी तिथं एक हे स्थापन केलं, संस्था स्थापन केली. चंद्रशेखर आझादांचं शिष्यत्व पत्करलं, सुखदेव राजगुरू त्यांना येऊन मिळाले, एक मोठं ध्येय मिळालं आणि त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. ज्या दिवशी फाशी द्यायची होती त्याच्या आदल्याच दिवशी फाशी दिली. शरीराचे तुकडे घरच्यांना नदीच्या काठी बघायला मिळाले, अर्धवट जळाले, ते तुकडे काही लोकांनी गोळा केले आणि पुन्हा अग्नी दिला. म्हणजे तुम्ही विचार करा की त्यांचा तो त्याग हा आपला पाया आहे. मग जर आपण आत्ताच्या आधुनिक काळात जर छोटंसं ध्येय दिलंय, छोटंसं ध्येय, त्यांची ध्येय केवढी होती हो? आत्ता मरतोय का मग मरतोय? ज्या खोलीत राहायचे, जिथं भूमिगत राहायचे, कधीही इंग्रजांचा हल्ला होऊन कापून काढायचे इंग्रज त्यांना. मग आता तसं आहे का? छान क्लास आहे, डोक्यावर फॅन आहे, लाईट आहे, माझ्यासारख्या वक्त्यांना बोलवत आहेत, सगळं आहे. मग तुम्हाला छोटं ध्येय काय दिलंय? इयत्ता 12वी नावाचा एक अभ्यासक्रम आहे, ज्याला आपण 12वी म्हणतो,
8-9 महिन्याचा अभ्यासक्रम आहे, नेमून दिलेली पुस्तकं आहेत, त्यामध्ये तुम्हाला 90-92% 95 काय तुमचं ध्येय असेल ते चांगलं मार्क मिळवायचे. बरं, कुठं मातीत बसायचं आहे का, उन्हातानात बसायचं आहे का नाही, बेंच आहे, चांगले कलरफुल बेंच आहे, सगळं आहे, योग्य वेळी जेवण आहे, आई डबा देते, सगळं व्यवस्थित आहे. किंवा इतर सुद्धा गोष्टी आहेत. एखादा कार्यक्रम आला वर्षभरात तर त्या कार्यक्रमाला तुम्हाला जाण्याची संधी आहे, कुणी तुम्हाला त्यामध्ये अडवत नाही. मग हे सगळं जर तुम्हाला असताना तुमचं जर छोटं ध्येय तुम्हाला गाठता येत नसेल तर हा आपला पराभव नाही. हा पराभव कुणाचा आहे सांगा बरं, कुणाचा पराभव आहे? तू सांग. नाही, लक्ष द्या, मला लक्ष देईल इकडे आवडत नाही. तर हा पराभव हा ज्यांनी आपल्यासाठी रक्त आटवले आणि ज्यांनी आपल्यासाठी जीव दिला आहे त्या सगळ्यांचा हा पराभव आहे. म्हणजे त्यांनी स्वातंत्र्य दिलं नसतं तर बरं झालं असतं अशी वेळ सांगायची येऊ नये. तुम्हाला छोटं टार्गेट दिले, 11वी तुम्ही सगळे पास आहे, बरोबर, इथं 11वीचं कोणी नाही ना, 11वी सगळे तुम्ही पास आहे, हां एकच आहे, तर तुम्ही आता 11वीचे मॅक्झिमम पास झाला आहे, 12वीत आला आहे, तुम्हाला सायन्स म्हणजे काय बऱ्यापैकी कळाले, त्यामुळे तुम्ही त्या कन्सेप्ट समजून घेऊन पुढे गेलं पाहिजे. म्हणजे वर्गात जे सगळं शिकवलेलं आहे ते सगळं शिकवलेलं रिक्रिएट केलं पाहिजे. आपण एखादा चांगला चित्रपट पाहतो, त्यातले कितीतरी प्रसंग आवडल्यावर दुसऱ्याला सांगतो, बघा जसेच्या तशी सांगतो. एकदा मी शोले चित्रपट पाहायला गेलो, पुण्यात गेलो होतो त्यावेळेला, आणि 25 वर्ष त्या चित्रपटाला झाली होती त्यावेळेला. तर माझ्या मागं बसलेल्या 2 मुलांनी तो अख्खा चित्रपटासोबत म्हटला, म्हणजे त्यांच्यासोबत. गब्बरांनी मला कळायचंच नाही की गब्बर बोलतोय का तो मुलगा बोलतोय, इतका तो म्हणला. का बरं? अभ्यासाने प्रकटावे, तो प्रकट होत होता ना, प्रकटून असावे हे बरे नव्हे, ते त्याला माहीत होतं, पण त्याने ते वर्गात केलं का नाही कोणाशी, थिएटरमध्ये पण मात्र केलं. म्हणजे त्यांची किती मोठी ही आहे. म्हणजे तुम्ही जर एखादी गोष्ट ठरवली तर तुमची ताकद केवढी मोठी आहे ना, ताकद मोठी. 17-18 वय हे कमी नाही, कारण तुमच्याकडं एक 1ली ते 11वी, तुमच्याकडं 1ली ते 11वीची मुलं आपल्यापेक्षा सिनियर म्हणून बघतायत. गांभीर्यानं लक्षात घ्या. तुम्ही असं लक्षात घेऊ नका की कोणतरी FYS व्हायचा, डॉक्टर इंजिनियर होऊ घातलेला मुलगा किंवा झालेला मुलगा हा माझ्यापेक्षा मोठा आहे आणि मी त्याच्यापेक्षा खूप लहान आहे, माझ्याकडे कोणाचं लक्ष आहे, असं नाही. ते दुसरं पाप आपल्याला चिकटतं. आपण अभ्यास नाही केला, आपण नीट नाही राहिलो, नीट नाही वागलो तर आपल्यापेक्षा लहान मुलं आपलं अनुकरण अप्रत्यक्ष करतात आपल्या बहिणी भावंडासह, शेजाऱ्या पाजाऱ्यांसह, नातेवाईकांसह, आणि तसं करत जातात. दिदीनं असं केलं मी करणार, ते कदाचित कुणाला म्हणणार नाहीत, पण त्यांच्यावर आपण वाईट संस्कार नकळतपणे करतो. तुमचा अभ्यास त्यांना दिसला नाही तर त्याला उगीचच वाटतं की सायन्सला अभ्यास नाही केला तरी चालतो, असेच पास झाला 11वी. मग हा दोष तुमच्याकडे येणार, आणि हा दोष हे इतकं मोठं पाप आहे की नंतर त्याचं तुम्हाला फळ भोगावं लागणार, कारण त्यांच्यावर तुमचे संस्कार झालेले असणार. त्यामुळं तुम्ही जसं तुकाराम महाराज म्हणतात, असाध्य ते साध्य. बघा, संत तुकाराम 350 वर्षापूर्वी होऊन गेले. बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना वाटतं, नव्या पिढीला वाटतं आमचा संतांशी तशा अर्थानं संबंध नाही. कुठल्या म्हणजे बाहेर भक्ती संप्रदाय, आम्ही वारकरी नाही, पारायण आमच्यात कोण पारायणाला जात नाही, अजिबात तसं नाही. सगळ्या संतांनी तुमच्या प्रश्नांची उत्तर देऊन ठेवली. बघा मी काय, तुमच्या आत्ताच्या प्रश्नांची उत्तरं, आमच्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्या साहित्यात आहेत. 350 वर्षापूर्वी कुठल्याही क्लासरूममध्ये एकही दिवस न बसलेला, शाळेत न गेलेले संत तुकाराम महाराज म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य ते साध्य, असाध्य आपल्याला जे वाटतंय 95% 96% ते करिता सायास म्हणजे प्रयत्न. असाध्य ते साध्य करिता सायास, आणि पुढं कारण काय सांगितलं, कारण अभ्यास तुका म्हणे. ही तुकारामांना 350 वर्षापूर्वी कळालं. त्यांचा प्रचंड छळ करून सुद्धा त्यांचे सगळे 4,500 अभंग नदीत बुडवून टाकायला सांगितले काही वाईट व्यक्ती. ते पुन्हा तरले, लिहून काढले, ही गोष्ट वेगळी. पण इतका त्रास सहन झाले करून सुद्धा त्यांनी त्यावेळेला अभ्यासाचं महत्त्व सांगितलं. म्हणजे तुमच्याशी ते रिलेट होत आहेत, सगळ्या गोष्टींची त्यांनी हे दिलेले आहे, सगळ्या गोष्टींची. विष्णुमय जगत, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. तुम्ही म्हणाल ह्याचा काय आमचा संबंध? भेदाभेद करू नका. तुला फिजिक्स समजत नाही ना, त्याला विचार. तुला केमिस्ट्री समजत नाही ना, त्याला विचार. तुला बायोलॉजी समजत नाही ना, तू त्याला विचार. तू त्याला फिजिक्स सांग. भेदाभेद करू नका. तुकाराम महाराज 350 वर्ष, एकही दिवस क्लासमध्ये न गेलेली व्यक्ती आणि संत झाले. बघा किती गंभीर गोष्ट आहे. आता तुम्ही पारायणाकडे आणि सोहळ्याकडे जरा वेगळ्या नजरेनं बघाल. पुन्हा गावाकडे गेल्यावर अरे चाहिए आपलं पण आहे. तिथं काय नुसतं टोपी घातलेला, उपरणं टाकलेला नाही, आशेनेच जावं असं नाही. जाऊन बसा ना. कितीतरी तुमच्या वयाचे विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थिनी आहेत महाराष्ट्रात.
की ज्यांचं सगळी ज्ञानेश्वरी पाठ आहे तुकारामांचे अभंग पाठ आहेत आणि ते पारायण करतात आणि चांगल्या चांगल्या गोष्टी ग्रामीण भागातल्या स्त्रियांना सांगतात. कितीतरी आहे, कारण त्यांना ते जीवन कळाले. संत सावतामाई असू द्या, नरहरी सोनार असू द्या, तुकाराम एकनाथ असू द्या, सगळ्यांनी ह्या गोष्टी सांगितल्या आहेत, सगळ्यांनी सांगितलं आणि अभ्यासाचं महत्त्व सांगितले. एक मोठा खडक असतो, खडकावर एखादी पालवी फुटलेली असते, कुणी बघितली का? बघितली ना? मोठा खडक, त्याच्यावर कोणी बी पेरलेलं नसतं, पालवी फुटलेली बघितली कधी? बघितली. ती कशी काय आली? कुणी पेरलं नाही. त्या खडकावर माती आहे का? नाही. खत टाकलंय का? नाही. कुणी त्याच्याकडे लक्ष दिलंय का? नाही. ती पालवी एक आपोआप फुटली त्यातून. आणि ही तुकारामांनी पाहिलं तरी 350 वर्षापूर्वी सांगितलं. ओलेमुळं भेदी खडकाचे अंग, अभ्यासाने होते कार्याचे. ओलेमुळे ना त्याचं, ओलेमुळं काय केलं? खडकाचं अंग भेदलं आणि उगवलं. आणि मुळं सांगितलंय, त्या मुळानं अभ्यास केला आपल्याला कुठं आणि कसं उगवायचं. आणि तेव्हा ते मूळ तिथं उगवलं आणि पुढं त्याचं कारण सांगितलं तुकारामांनी. त्याचं एक निष्कर्ष सांगितला, अभ्यासाने होते कार्यसिद्धी. त्यानं अभ्यास केला की आपल्याला इथं उगवायचं आहे, आपल्याला टिकायचं आहे, आपल्याला स्वतःला जपायचं आहे, आपल्याला पुढं जायचं आहे. मग त्या हेतूनं त्यांनी पुढं जात गेलं ते हे रोप, आणि त्या रोपानं स्वतःची जागा निर्माण केली. म्हणून तुम्ही स्वतःहून स्वयंअध्ययन घरी अभ्यास करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही 10वी नंतर कुणी तुम्हाला शिकवत नाही. डोक्यातून काढा बरं का, मला शिकवणार आहे तर मला चांगले मार्क पडणार आहेत. कुणी शिकवत नाही. टीचर्स आर गायडिंग यू आफ्टर 10th. 10वीपर्यंत असतं का नाही? गणेशात आला का? ती संस्कृती आली का? तो गणेश आला का? शिक्षक म्हणतात का नाही? त्यानंतर नाही कोणाला तुमच्याकडे ते लक्ष द्यायला वेळ. समाजाचं खूप पडलंय, प्रत्येकाला प्रॉब्लेम आहे. आता तुम्हीच वामनराव पै म्हणतात तसं मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार तूच आहे. कुणी नाही विचारलं. तुम्हाला असं वाटत असेल की माझ्याकडे लक्ष आहे, आमका माझ्या मदतीला येईल, माझ्यावर अशी वेळ आल्यावर असं येईल, मला कमी मार्क पडले तरी मी असं करेन, मग मामा असं. काही नाही. मामा त्याच्या कामात आहे, मावशी त्याच्या कामात आहे, सगळे मित्र त्यांच्या कामात आहेत. मित्र कुठं असेल, मैत्रीण कुठं असेल, कुणीही त्यावेळेला येणार नाही. तुमच्या उपयोगी पडेल तुमची गुणवत्ता, तुम्ही मिळालेली कौशल्य, ज्ञान आणि कौशल्य. नॉलेज आणि कौशल्याला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये? स्किल्स. नॉलेज आणि स्किल्स दोन्ही पाहिजे. लोकमान्य टिळकांना एकदा तुमच्या मुलाला पत्र पाठवलं, तुम्ही तर एवढे मोठे, त्याला प्रेशर कुठलं आलं? माझे वडील एवढे मोठे झाले, आता माझ्याकडे लोक कुठल्या अपेक्षेनं बघणार? बरोबर ना? माझ्याकडे तर म्हणून पत्र पाठवलं लोकमान्य टिळकांना, बाबा तुम्ही इतके मोठे झाले आता मी काय करू? माझ्याकडे अपेक्षेनं बघणार. ते म्हणजे काही माझ्या करतो तसं टेन्शन घेऊ नको, तुला जे करायचं आहे ना ते काही कर, जोडे शिव लोकांची. पण लोकांनी असं म्हणलं पाहिजे की जोडे शिवावेत तर टिळकांच्या मुलाकडून इतका टॉपचा हो. म्हणजे जे निवडाल ना ते उगीच बुसकटासारखं, चिरमुऱ्यासारखं, रस्त्यावरच्या खड्यांसारखं निवडायचं नाही, त्यातलं व्हायचं नाही. म्हणजे रस्त्यावर खडा जरी टाकला तरी तो एखाद्या BAलाच लागतो. सहज खिडकीतनं खडा टाकला तरी 12वी सायन्स तो पास झाला आहे वाटतं. असं नाही. यू मेक युअर डिफरन्स, यू मेक युअर आयडेंटिटी. आणि ती निर्माण करण्यासाठी तुम्हाला स्वतःहून रिक्रिएशन करावं लागेल. मग टिळकांच्या मुलाला कळालं की आपल्याला कुठल्याही खेळत गेलं तरी त्यातलं टॉपचं व्हायचं. मग तुम्ही आता स्वतःहून हे निवडलं आहे सायन्स 12वीला आलं तर तुम्हाला इथलं टॉपचं व्हावं लागेल. गर्दीतला एक होऊन उपयोग नाही, कुणाचंही लक्ष नसणार बाहेर. 10वीपर्यंत कसं असतं, सगळे वर्गातले आलेत का, हजेरी असते, आठवतंय ना, हजेरी असते, वर्गातले सगळे आलेत का, तू का आला नाही, किंवा त्याचा पालक भेटला तरी त्यांचा पालक भेटला तरी शिक्षक थांबायचा. बरोबर का नाही? तरी शिक्षक थांबायचे, आपल्या पालकांशी बोलायचे. अरे मुलगी दिसली नाही तुमची, 4 दिवस तुमचा मुलगा आला नाही, बरोबर ना? आता नाही कुणाला वेळ, आता कुणाला वेळ नाही तुमच्याकडे बघायला. तुमचा भ्रम आहे की आपल्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, आपली सगळेजण काळजी घेणार, अजिबात नाही. आता अपेक्षा सुरू झाल्या. 10वीपर्यंत त्यांनी पेरलंय, पहिली 4-5 वर्ष तुमची घाण सुद्धा काढलेली आहे घरात, जन्मापासून 5व्या वर्षापर्यंत घाण सुद्धा काढलेली आहे, कपडे बदललेले आहे, अंथरुणं पांघरुणं काढलेले आहे, जिथं आपण घाण केलेली असते पहिल्या 2-4 वर्षात ते केलंय. 1ली, 2री, 3री, 4थी सगळं त्यांनी बघितलंय, शाळांना भेटी दिल्या, सगळं आपल्याला पुरवलंय, 10वीपर्यंत पुरवलंय. आता तुम्ही सध्या आहात असं त्यांचा ग्रह झालेला आहे. पण तू ते ग्रह नको व्हायला, ते सत्य करा. म्हणजे असं म्हणायला नको की तो आता जर पप्पा तुम्हाला म्हणले की तू आता संज्ञान झालाय, तुम्ही असं म्हणू नका हा तुमचा ग्रह आहे, बरोबर ना? नाही म्हणायचं, हे सत्य आहे, बरोबर ना? त्यामुळं तुमच्याकडून आता अशी अपेक्षा आहे की तुम्ही पूर्णपणे सक्षम आणि ज्ञानी, कॉम्पिटंट म्हणतात सक्षमला इंग्लिशमध्ये, कॉम्पिटंट. तुम्ही कॉम्पिटंट असलं पाहिजे, सक्षम असलं पाहिजे.
म्हणजे तुम्हाला जे शिकवलं जाते ती कन्सेप्ट मी मगाशी म्हटलं तसं ती कन्सेप्ट आपल्याला आता टीच कोण करणार नाही. आपल्याला वाटतं ना हे टीचर आहेत, तुम्हाला टीच नाही करत. आता आफ्टर 10th प्रोफेसर्स और क्लास इन प्रायव्हेट क्लासेस दे आर गायडिंग यू. तुला हे करायचं आहे, तुला नाही समजत का? हां, ह्याचे असे नियम आहेत, सेपल्स पेटल्स कशाला काय म्हणतात, बॅलन्स कसं इक्वेशन करायचं, त्याला हे म्हणतात इथाईल मिथाईल काय असतं ते आहे ते असतं. आता यू स्टडी. असं आहे. शाळेत कसं होतं, 20 मार्कचे टेस्ट, 40 मार्कचं हे ते सगळं बेरीज आणि छानपैकी 87% मार्क, सगळ्या गावात पेढे. आता नाही. आता तुम्हाला ती कन्सेप्ट समजून घ्यावी लागेल, तुम्हाला रिप्रोड्यूस करावी लागेल घरी जाऊन. समजा रिॲक्शन्स एखाद्या शिकवल्या, महत्त्वाच्या रिॲक्शन्स आहेत कशा बॅलन्स, तर ते इथं शिकवल्यावर 6 तासानंतर शांत बसून उपयोग नाही. तुम्ही घरी जाऊन त्या रिॲक्शन्स पुन्हा स्वतःहून लिहून काढले. मला आठवतं आहे मी 11वीला होतो आणि पहिल्या दिवशी ते कळालं, त्यावेळेला मला 1.5 तास एका रिॲक्शनचं ते करायला लागला होता. 1.5-2 तास. पाटिंग पेन्सिल, तुमच्याकडे पाटिंग पेन्सिल कुणाकडे आहे का घरी? अजूनही अभ्यासाला अवश्य वापरा, अवश्य. कारण ते कागद पुन्हा तुम्ही ते घ्यायचं, पुसायचं, पुन्हा लिहून काढायचं, पुन्हा पुसायचं, पुन्हा लिहून काढायचं. घरी गेल्यावर एक व्याख्या तुमची, एक डेफिनेशन तोंडपाठ असली पाहिजे. तोंडपाठ झोपेत विचारलं तरी पाठ असले पाहिजे. आणि व्याख्येचे तुकडे केले पाहिजेत. ते तुकडे समजत पाठ केलं पाहिजे. तुकडे करत समजून घेत पाठ केलं पाहिजे. आणि अंडरस्टँडिंग इज स्टडी. गोकमपट्टी नाही म्हणजे स्टडी नाही. काय तुका म्हणे काय गोकून या व्यर्थ. बघा पुन्हा तुकामांची आठवण आहे, तुमचे संबंध येते. तुका म्हणे काय गोकून या व्यर्थ. गोकायचं नाही, समजून घ्या. म्हणजे मी तुकारामांचा आता मी तर विचार करतोय मुलांना, संत तुकाराम आणि विद्यार्थी असं एक छोटं पुस्तकच लिहा. इतकं त्यांनी अभंगांमध्ये आपल्यासाठी सांगितलेलं आहे. कुठं लक्ष देऊ नका, ध्येयावर लक्ष केंद्रित करा. हे सुद्धा त्यांनी अनेक ठिकाणी सांगितलं त्यांच्या अभंगात. ज्ञानेश्वरांनी पण सांगितलं. म्हणजे तुम्हाला जे टीच केलं जातं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मराठी, इंग्लिश, कुणाचं मराठी असेल, आहेत का कुणाचं मराठी? कुणाचंच नाही मराठी भाषा 12वीला नाही का? इंग्लिश आहे, मराठी नाही. अभिनंदन. चालायचं आत्ताच्या काळात. म्हणजे मराठी, इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ्स ही तुमची 12वी का? हेच ना 6 विषय. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी असेल त्याचं, बरोबर. इंग्लिश आणि जॉग्राफी आहे. ओके, म्हणजे हे 7 विषय, त्यातले 6 निवडायचे ना. एक IT. हां, मग हे ठीक आहे. मग हे सगळ्या विषयांचं तुम्हाला नीट मॅनेजमेंट केलं पाहिजे. आता चाललाय कुठला? जून महिना. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. तुमच्याकडं 6च महिने आहेत का? 6च महिने. तर डिसेंबरपर्यंत अभ्यास पूर्ण करावा लागेल. जानेवारीत रिव्हिजन करावी लागेल. रिव्हिजन कोण करतं? रिव्हिजन करण्यासाठी मूळ अट काय आहे? आधी अभ्यास झाला पाहिजे ना. तुम्ही परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत आपण म्हणतो बघा अभ्यास झाला का, म्हणजे पुढच्याच आपल्यावर विश्वास किती असतो. त्याला तुम्ही त्यावेळेला गुरमीत सांगायला पाहिजे. सांगण्याची परिस्थिती तुमची पाहिजे. अभ्यास डिसेंबरमध्येच झाला आहे, रिव्हिजन चालली आहे माझी. नाहीतर बरेच जण म्हणतात हो चालला आहे अभ्यास, अजून उद्या परीक्षा आहे. नाही, अजून चालला आहे अभ्यास, उद्या परीक्षा. अजिबात नाही. डिसेंबरच्या एंडला इतकं पूर्वी शार्प नव्हतं, पण आता तुमच्या स्पर्धा आहे. आमच्या वेळेला नव्हतं. मार्चमध्ये एक्झाम, मस्त सुंदर एकदम. कधी असे हे नव्हतं. प्रेशरायचं आम्ही पण घ्यायचो नाही, कोणाला द्यायचं नाही. आणि तुम्ही सुद्धा आत्ता घेऊ नका. कारण तुमचा मेंदू हा तुमचा आहे. 1.5 किलोचा सगळ्यांचाच असतो. तुमचा मेंदू तुमचा आहे, तुमचं ध्येय तुमचं आहे. तुलना करायची नाही. मला हे कळालं पाहिजे आणि मी हे करणार. मोहम्मद रफी गात होते तेव्हा किशोरशी तुलना करत नव्हते. लता मंगेशकर गात होते तेव्हा अशा गोष्टींची तुलना करत नव्हते. स्वतः उत्कृष्ट गात होते. तसं तुमचं तुम्ही गा ना. तुमचं तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. माझी स्ट्रेंथ काय आहे, माझं विकनेस काय आहे, माझा स्ट्रेंथ काय, माझा विकनेस काय ते लक्षात घ्या. त्याला प्रायोरिटी द्या. मला फिजिक्स जास्त अवघड जातं ना, पहिल्यांदा ते करा. बऱ्याच वेळेला जेवायला आपण जातो त्यावेळेला न आवडणार, समजा एखाद्याला कारला आवडत नाही बटाटा, तर तो पहिल्यांदा खाऊन टाकतो ना, बरोबर ना, की पुन्हा त्याचा वैताग बाकीचं व्यवस्थित सगळं माझ्या आवडीचं खाता येईल. अर्थात कधी कधी त्याचा दुष्परिणाम असा होतो की वाढणाऱ्याला वाटतं आपल्याला खूप आवडली तर तो पुन्हा देतो, असं पण होतं. पण ती गोष्ट विनोदाची गोष्ट वेगळी. परंतु तुम्हाला जर फिजिक्सचा, केमिस्ट्रीचा कशा ज्याचा प्रॉब्लेम आहे, पहिल्यांदा इथून गेल्यावर पहिल्यांदा तो विषय घ्या, तो चॅप्टर घ्या. 3-4 वेळा शिकवलेलं वाचून काढा. 3-4 वेळा शिकवलेलं वाचून काढा. ते बंद करा. डेरिव्हेटिव्ह असतात ना, इक्वेशन असतात, किंवा बायोलॉजीमध्ये काय असतं, डिस्क्राईब जास्त असतं. डिस्क्राईब आणि डायग्राम्स
हां ते बंद करा, ते निरीक्षण नीट करा, बंद करा वही, आणि त्यानंतर तुम्ही पाटीवर किंवा कागदावर काय असेल ते स्वतःहून रिक्रिएट करा. अनेक वेळा आपला भ्रम असा होतो की मी हे वाचलंय, मला कळालेलं आहे. समजा ते 5 मार्कचा क्वेश्चन असेल, 8 मार्कचा क्वेश्चन असेल, तर तो क्वेश्चन ते ज्या वेळेला ॲक्च्युली आपण पेपरमध्ये लिहितो त्यावेळेला आपल्याला ते 80% उतरवतो आपण, 70% मधलीच वाक्य आठवत नाही. एखाद्या वाक्याला कसं पाठ करून गेला का नाही, मी पाठ करून आलेलो नाही त्यामुळे मी बोलतोय तुमच्याशी छान, पण पाठ करून गेलो आणि मधलीच ओळ नाही आठवली तर मी वरचं नाही. बरेच वेळा बघतो तसं होतं बघा लहान मुलींचं, असं भगतसिंगांनी अमुक साली जन्म झाला असं होतं ना बऱ्याच वेळा, कारण तिला पुढचं आठवत नाही. त्याच्या पुढचं कसं सांगायचं मग, कारण ती आठवल्याशिवाय पुढचं सांगता येत नाही. त्यांची लिंक पाठांतराशी आहे. तसं तुमचं करून देऊ नका. तुम्ही जर रिव्हिजन नीट केली नाही, सातत्याने एकच गोष्ट लिहून काढली नाही, तर तुमचं त्यातलं 70%च तुम्ही तिथे लिहू शकता. आणि आल्यावर कळतं की हे मला माहीत होतं, हे मला माहीत होतं, फक्त ते जर मी प्रॅक्टिस केलं नाही, ते मी लिहून काढलं नाही. एकदा लिहिणं म्हणजे 10 वेळा वाचण्यासारखं आहे, असा एक जुना नियम आहे. एकदा लिहिणं हे 10 वेळा वाचण्यासारखं आहे. 10 वेळा वाचून जेवढं तुमचं साध्य होणार नाही तेवढं एकदा लिहिणं. तुम्ही लिहून बघा, तुम्हाला वाचताना वाटतं मला सगळं कळालं आहे, ते मिटवा आणि लिहून बघा, पण खूप चुका होतात. त्याचं कारण ते सगळं लिहिलेलं मेंदूमध्ये वाचलेलं मेंदूमध्ये रजिस्टर झालेलं नसतं. ते तुम्ही लिहिता त्याच वेळेला ते कळतं. त्यामुळं घरी गेल्यावर पहिल्यांदा आज शिकवलेलं सगळं रिक्रिएट करा. त्याच्यात तुमचे 6 तासाच्या निम्मा वेळ 3 ते 3.5 तास वेळ हा निव्वळ तेवढ्यात गेला पाहिजे समजून घेणं. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी जे अपेक्षित आहे ते तुम्हाला माहीत असतं का? दुसऱ्या दिवशी काय शिकवणार आहे हे साधारण माहीत असतं का? असतं ना. कुठला बाबा पहिला धडा निमेपर्यंत, तर ते एकदा तुमचं तुम्ही वाचा. समजो किंवा न समजो, ही खरी पद्धत आहे. समजो किंवा न समजो तुमचं तुम्ही वाचून जा, आणि दुसऱ्या दिवशी मग तुमचं तिथंच 30-40% क्लिअर होतं. आणि दुसऱ्या दिवशी शिकवत असताना आपल्या शंका तयार असतात. अन्यथा काय होतं, आदल्या दिवशीचा अभ्यास नाही, दुसऱ्या दिवशीचं कळालेलं निम्मच कळालंय, बरोबर. त्यामुळे सगळंच अर्ध राहतं. आजचं पूर्ण करायचं, दुसऱ्या दिवशीचं थोडंसं वाचायचं, आजची रिव्हिजन करायची, उद्या रिव्हिजन करायची, आणि आठवड्यातून एकदा अख्ख्या आठवड्याची रिव्हिजन करायची. सेल्फ स्टडी इज द की टू सक्सेस. सेल्फ स्टडी ते तुम्ही क्रिएट केलं पाहिजे, ते तुम्ही वाचलं पाहिजे, ते तुम्ही स्वतः लिहून काढलं पाहिजे. गेल्या काही वर्षांच्या क्वेश्चन पेपर तुमच्याकडे पाहिजे, 2 ते 3 वर्षांची, हा अभ्यासक्रम आल्यापासून. आणि काय अपेक्षित उत्तर आहे हे आधी शिक्षकांकडून समजून घ्या. बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं 2 मार्क आहेत ना, मी 4 पॉईंट लिहिले म्हणजे 2 पैकी 2, अर्धा मार्क. पण त्या 4 पॉईंटमधले किती इम्पॉर्टंट होते तोच पॉईंट आपण पुन्हा लिहितो ना, बिकॉज अमुक, आणि पुन्हा 4 नंबरला दॅट्स वाय अमुक, बरोबर का नाही. आपल्याला वाटतं तपासणार अमुकच आहे, तर त्या 4 मधले ॲक्च्युली 2च पॉईंट असतात. 2 पॉईंट असतात ते त्याला उल्लू बनवण्यासाठी असतात. तो काय उल्लू बनत नाही. उल्लू आपल्याला कळतं जूनमध्ये बनलेलो, जूनमध्ये कळतं ना साधारण, निकाल लागतो तेव्हा. ते 4 पॉईंट हे भरीव पॉईंट पाहिजे, विचारलेले पॉईंट पाहिजे, रिपिटेशन नसलं पाहिजे, विचारलेलंच सांगायचं. उदाहरणार्थ सोपं उदाहरण सांगतो, तुमच्यातलं नाही, ह्याच्यातलं नाही, अभ्यासक्रमातलं नाही, पण सोपं सांगतो. साताऱ्याची वैशिष्ट्ये सांगा असं कोणी विचार, साताऱ्याची वैशिष्ट्य. आणि एका विद्यार्थ्यानं काय लिहिलं, 2 मार्कला 4. सातारा हे मोठे शहर आहे, हां, 2 नंबर. साताऱ्यामध्ये भरपूर लोक राहतात, 3 नंबर. साताऱ्यातले रस्ते मोठे आहेत, आणि 4 नंबर साताऱ्यात स्वच्छता आहे. आता हे 4 पॉईंट खरे आहेत का? आहेत ना, 4 पॉईंट खरे आहेत ना, पण 4 पॉईंट महत्त्वाचे आहेत का? नाही महत्त्वाचे. म्हणजे तुम्ही सगळं सांगितलं, पण तुम्ही खऱ्या अर्थानं काहीच नाही सांगितलं. आता मी सांगतो सातारा जिल्ह्याचे 4 पॉईंट अर्ध्या मार्कला. पहिला पॉईंट, सातारा हा ऊर्जा जिल्हा आहे, पवनचक्क्यांचं महत्त्वाचं. सातारा जिल्ह्यामध्ये यशवंतराव चव्हाणांची समाधी, पुन्हा औंधला संग्रहालय अशी वैशिष्ट्ये आहेत. 3 नंबर, सातारा जिल्हा हा देशातल्या 674 जिल्ह्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा ऊर्जा जिल्हा असून पवनचक्की आहेत. तसेच सातारा जिल्ह्यामध्ये पद्मश्री पद्मभूषण मिळवलेले हे विद्वान आहेत, आणि याच्यावर संशोधन चालतं. ह्याला तुम्हाला 2 पैकी 1.5 तरी मार्क मिळू शकतो. पण तुम्ही आधी सांगितलं ते चुकीचं नव्हतं, पण ते इम्पॉर्टंट नव्हतं. त्यातनं तुमचा अभ्यास दिसला नाही, त्यातनं फक्त तुमचं ओव्हरलुकिंग दिसलं, फक्त तुम्ही साताऱ्यात फिरताय असं दिसलं.
पहिले पॉईंट होते का नाही? सातारा शहर आहे, भरपूर लोक राहतात, रस्ते आहे, स्वच्छता आहे. फक्त साताऱ्यातून फिरताय असं दिसलं, दुसऱ्या उत्तरात असं दिसलं की तुम्ही साताऱ्याचा अभ्यास केला आहे. तसंच तुमच्या इथल्या उत्तरांचं आहे, तसंच तुमच्या पण ॲन्सरचं असं आहे की तुम्ही त्यातला त्यांनी जे विचारलं ना ते टू द पॉईंट लिहायचं. अनेक वेळेला पुढच्या ज्या परीक्षा असतात ना, तुम्हाला त्याचं महत्त्व आत्ता नाही कळत. तुम्हाला ज्या पुढच्या करिअरच्या परीक्षा द्यायच्या असतात, काही जण डॉक्टर होऊ शकतील, इंजिनियर होऊ शकतील किंवा नाही होऊ शकणार. आणि नंतर जेव्हा मोठमोठ्या परीक्षा द्याव्या लागतात ना, IASच्या किंवा तुम्हाला अधिकारी व्हावंसं वाटलं, स्पर्धा परीक्षा किंवा तुमच्याच क्षेत्रातल्या सुद्धा टू द पॉईंट परीक्षा असतात, तिथं आपण गडबडतो. आणि नमनाला घडाभर पाणी असा शब्द ऐकलाय का तुम्ही कधी? म्हण ऐकली? नमन म्हणजे काय? सुरुवात. घडाभर म्हणजे घडाभर आणि पाणी म्हणजे नंतर थोडं थोडं पाणी टाकायचं असतं. ते नमन करतानाच घडाभर पाणी ओतलं, हे असं आहे तसं आहे तसं आहे. आणि वेळ संपत आल्यावर मग जे विचारलंय ते थोडक्यात लिहिलं, असं पुढं होतं. आणि मुलांना अतिशय कमी मार्क पडतात, म्हणजे जवळजवळ ते नापासच होतं. म्हणजे उदाहरणार्थ UPSC कलेक्टरची परीक्षा वगैरे, त्याला एखादा प्रश्न विचारला की नारायण सुर्वे यांच्या कवितांची वैशिष्ट्ये लिहा किंवा महात्मा फुले यांचे कार्य लिहा. तर अनेक जण सुरुवातीलाच काय, आणि वेळ असतो तिथं शब्दसंख्या असते. तुम्हाला अभ्यासाचं महत्त्व कळावं म्हणून मी ह्या गोष्टी सांगतोय. तिथं शब्दसंख्या असते, तिथं येत 10 मार्क कंसात लिहिलेलं असतं 100 वर्ड्स. त्याची आत्ता आपल्याला किंमत वाटत नाही. आपण म्हणतो 5 मार्कला आहे ना एवढं लिहूया, 10 मार्कला एवढं लिहूया, असं नाही. त्या मार्कला आणि त्या शब्दाच्या संख्येला किंमत आहे. तर त्या परीक्षांमध्ये पुढे जेव्हा तुम्ही जाल कॉम्पिटिशनमध्ये, 3 वर्षांनी तुम्हाला गांभीर्य येईल. माझं लेक्चर तुम्हाला 3 वर्षांनी आठवेल ग्रॅज्युएट झाल्यावर किंवा काय, तेव्हा जेव्हा तुम्ही स्पर्धेत उतराल की तेव्हा जर आपण असं नको ते लिहित बसलो सुरुवातीला, तर आपल्याला तो वेळ पण जातो, ते 100 शब्द संपून जातात. म्हणजे जेव्हा असा प्रश्न येतो की महात्मा फुलेंची वैशिष्ट्ये लिहा, तर महात्मा फुले समाजसुधारक होते, महात्मा फुले महान व्यक्ती होते, महात्मा फुले अमक्या शतकात होऊन गेले, त्यांच्यासारखं कोणी समाजसुधारक झालं नाही, हे काही खोटं आहे का? नाही, हे खरं आहे, पण त्याला मार्क्स नाहीत मिळणार. महात्मा फुलेंची काय विचारले? कार्याची वैशिष्ट्ये. 1, स्त्रियांचा मुलींसाठी भारतातली पहिली शाळा काढली. 2, अस्पृश्यांसाठी शाळा निर्माण केल्या. 3, त्यांनी दलितांसाठी खूप मोठं कार्य केलं. 4, शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या, अनेक त्यांनी महान त्याग केला. असे 7 ते 8 गोष्टी लिहिल्या तुम्ही. स्वतःसाठी स्वतःच्या घरातला हौद खुला केला. आणि त्यांनी तृतीय रत्न, शेतकऱ्यांचा असू, गुलामगिरी, अशी अनेक पुस्तकं लिहिली, अशी उदाहरणं दिली. आणि असं ते लिहिलं की ते कॉम्पॅक्ट होतं. तुमच्याकडून काही अपेक्षित नाही, त्यांचं वय, त्यांचा जन्म काय नाही, म्हणून तेच उदाहरण इथं आहे. तुम्हाला किती मार्कला येईल? तुम्हाला बसायचं आहे का? हां, नाही, मला डिस्टर्ब होतं आहे, बसा तरी निदान इथं कुठंतरी. बसा प्लीज, असं उभं राहू नका, बसा ना इथं कुठंतरी आपल्या. हां, त्या मुलीच्या शेजारी बसा. हां, काय सांगत होतो तुम्ही? हां, तर ते टू द पॉईंट तुम्हाला ते आलं पाहिजे. समजा तुम्हाला एखादी वैशिष्ट्य विचारले, फिजिक्स, केमिस्ट्री, ते तर तुम्ही गेल्यावर आता काल बायोलॉजीचं झालं का लेक्चर? हां, बायोलॉजीतलं काय झालं? कुठलं, बॉटनी काय झुलॉजीचं झालं का? हां, झुलॉजीतलं ते टॉपिकचं नाव काय? एकानं सांगा. ह्युमन रिप्रोडक्शन. मग त्याची आकृती असेल, त्याची वैशिष्ट्ये असतील, किंवा एखाद्या दिवशी तुम्हाला वनस्पतीची वैशिष्ट्य हे सांगितलं, तर ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी त्या दिवशी संध्याकाळी तुम्ही ते 3 ते 4 वेळा लिहून काढलं पाहिजे, 3 ते 4 वेळा वाचलं पाहिजे. आणि त्या टॉपिकवर जर एखादा टॉपिक संपला तर त्या टॉपिकवर याच्यापूर्वी काय शिकवले, ते सगळं क्वेश्चन्स तुमच्या पुढं त्या टॉपिकच्या खाली लिहिलेले असले पाहिजे. 2 मार्कला क्वेश्चन विचारला तर मी काय उत्तर लिहिन? सेम क्वेश्चन 2 मार्कला विचारला तर मी उत्तर कसं लिहिन? सेम क्वेश्चन 4 मार्कला विचारला, असं पण असतं माहिती आहे तुम्हाला? सेम क्वेश्चन 8 मार्कला विचारला तर मी कुठले पॉईंट्स वाढवेन? आकृत्यांचं प्रॅक्टिस तुम्हाला केलं पाहिजे, त्याच्यासोबत तुम्हाला जर अशी वेळ आली की तुम्हाला ग्रुपला कमी मार्क आहेत आणि तुम्हाला टोटल मार्क्स पण बघितले जातात ना 12वीच्या नंतर अनेक ठिकाणी. समजा BSc ॲग्रीला जायचं आहे, प्लेन BScला जायचं आहे, तर तिथं ग्रुप बघतात का टोटल मार्क बघतात? टोटल मार्क बघतात, बरोबर. अनेक ठिकाणी टोटल मार्क्स तिथं तुम्हाला इंग्रजी, जॉग्राफीकडे नीट लक्ष दिलं पाहिजे. इंग्रजीला, जॉग्राफी, कारण जॉग्राफी सुद्धा भरपूर मार्क पडायला चांगला हे आहे, बरोबर. आणि इंग्रजीमध्ये प्रोज आहे, बरोबर का? पोएम्स आहेत का फक्त कॉम्प्रेहेन्शनच आहे? पोएम्स आहेत ते, तर त्याची उत्तरं नीट लिहून त्याचं हे व्यवस्थित केलं पाहिजे. अन्यथा असं होतं, इकडं फिजिक्सला कमी मार्क, केमिस्ट्रीला कमी मार्क, आणि तिकडं टोटलवर जावं तर इंग्लिशला पण कमी मार्क. जॉग्राफीकडे तर काय बघितलंच नाही, बिकॉज आय एम सायन्स स्टुडंट. जॉग्राफी बघायला मला लक्ष नाही, मी आय लव्ह फिजिक्स, आणि फिजिक्समध्ये मार्क 52. काय करायचं त्याचं? कुठंतरी तुम्ही टॉपला पाहिजे का नाही?
कुठेतरी टॉपला पाहिजे. अनेकांनी आता निकाल लागलेले बघितले, दोन्ही ग्रुप ठेवलेत, ठीक आहे, चांगले, कॉन्फिडन्स चांगला आहे, सगळीकडे मार्क कमी. मग जर दोन्ही ग्रुप ठेवलेत, तुम्ही ठरवलंय की मी भरपूर मोठा स्वयंपाक करणार आहे, 7 पदार्थ करणार आहे, तर सगळे चांगले झाले पाहिजे. म्हणजे तुमचं एक सुंदर शब्द आहे मराठीमध्ये, तुम्ही अष्टावधानी असलं पाहिजे. अवधान म्हणजे लक्ष, अष्टावधान म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्ही एखाद्या लग्नाला जा असं घरातल्यांनी सांगितलं, वडिलांना पप्पांना वेळ नाही आणि तुम्हाला सांगितलं आहे ना की या अमुक लग्नाला जा, जवळच आहे, कोणीतरी गेलं पाहिजे, बरोबर. तुम्ही पहिल्यांदा टार्गेट काय लक्षात ठेवता, एक पत्रिका ती पत्रिका घेता ना, का घेतात, किंवा पत्ता विचारता. हां, पहिल्यांदा पत्ता विचारता, तिथं जाता, ते शोधता, लग्नाचं ठिकाण शोधता, आणि लग्नाच्या तिथं आत गेल्यावर असं स्टेज असतं, तुम्ही स्टेजच्या तिथं जात नाही, ज्या जिन्यापासून जेवणाकडे रस्ता जातो तिथं मागं थांबलं जातो, बरोबर, तिथं थांबायचं असतं, नंतर प्रॉब्लेम येणार नाही, ती थांबतो. ह्या उदाहरणाचं महत्त्व तुम्हाला नंतर सांगेन. काय ह्यातलं याचा अभ्यासाशी काय संबंध आहे, तर तिथं तुम्ही थांबता, पुन्हा तुमचं लक्ष असतं नीट की शेवटची मंगलाष्टका व्हायच्या वेळेला जिन्याजवळ गर्दी झाली की काय. मग तिथून तुम्ही कोणतरी तुम्हाला म्हणतात जरा शुभेच्छा देऊया नवरा नवरीला, देता येतील, भरपूर अख्खा दिवस आहे, पहिल्यांदा भोजन, मिश्रण भोजन, बरोबर. म्हणून तुम्ही तिथं थांबता, पुन्हा तुम्ही खाली जाता, पुन्हा जिथनं वाढपे असतात, जिथं ठेवलेलं असतं त्याच्या जवळची सीट बघता, जवळची, बरोबर, लोक बाबा जेणेकरून मला लवकरात लवकर पदार्थ येईल, बरोबर. वाढायला सुरुवात झाली, सगळं वाढलं की तुम्ही शेजारच्या ताटात लक्ष असतं की असा तर कुठला पदार्थ नाही ना जो त्याला दिला आणि मला नाही दिला, बरोबर. आणि मग त्यानंतर एवढा अभ्यास म्हणजे व्यवस्थित हे ते झालं की दुसरीकडे येतात. पुन्हा त्या जर नंबर नाही आला, समोर कोण जेवायला बसलेलं असलं तर तुम्ही मागं उभं राहता, ज्याचं जेवण संपत आलं आहे त्याच्या, बरोबर, किंवा त्याला असं उगीच खुर्ची अशी पुढे मागून जाणवून देता मी आहे मागं, हां, बरोबर. ते जाता, तिथं बसता, ते जेवण वगैरे सगळं व्यवस्थित, आणि तिथं तुम्ही खूप पदार्थ दिलेत म्हणून असं म्हणत नाही. आता कसं म्हणतो, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इंग्लिश, कुठल्या विषयाचा अभ्यास करू, बच्चे की जान लोगे क्या, आम्ही तुम्ही छोटा बच्चा हूँ. पण तिथं मात्र त्या ताटामध्ये श्रीखंड, पुरी, कुर्मा, 4 तळलेले पदार्थ, इतकं सगळं असतं. आपण म्हणतो का जरा 2च द्यावं, बच्चे की जान लोगे क्या, नाही, गच्चल, उलट नाही, त्याच्याकडे आपलं लक्ष असतं. ते सगळं आपण घेतो, ते सगळं व्यवस्थित खातो वगैरे. त्यानंतर सुखाचा तृप्तीचा ढेकर देतो, जी काय हे दिलं असेल, काय देतो आपण आहे, ते सगळ्या आहेराची अगदी परतफेड व्यवस्थित व्याजासकट करून घेतो, घरी जातो. घरी जेवण तयार नसतं ना, तुम्ही गेलेला आहे, जेवण येणार आहे अपेक्षित असतं, तुम्हाला टार्गेट असतं, बघा नंतर आपण बोलूया, तुम्हाला टार्गेट असतं ते. मग ते तुम्ही येतावर आणि शुभेच्छा वगैरे जमलं तर देता, कंसात जमलं तर शुभेच्छा वगैरे. काय आपण नाही शुभेच्छा दिली तर काय नवरा नवरीचं वाईट होणार आहे का, नाही, त्यांना शुभेच्छा देणारे भरपूर आहेत. आता मेन काम आपलं झालेलं आहे, 20 मिनिटामध्ये मिशन भोजन कंप्लीट. आता ह्या सगळ्या मिशन भोजनमध्ये सगळ्यात पहिलं काय केलं तुम्ही, सगळ्यात पहिला काय गुण दिसला तुमचा, तुम्ही टार्गेट पक्क केलं. हां, तुम्हाला कोणीतरी टार्गेट दिलं, तुम्ही ते नीट पक्क केलं, कुठं जायचं ते ठिकाण पक्क केलं, आपला मार्ग पक्का केला, तिथं गेल्यावर पूर्ण लक्ष दिलं, निरीक्षण केलं, निर्णय पण घेतले ना, काय कुठं उभं राहायचं काय, म्हणजे निरीक्षण केलं, टार्गेट फिक्स केलं, निर्णय घेतले, त्यानंतर अष्टावधानी राहिला, चारी बाजूंनी सजग राहिला, सगळ्यात महत्त्वाचं कॉन्सन्ट्रेशन केलं. त्यावेळेला तुम्हाला काही आठवलं नाही, आपल्याला परत जायचं आहे, आपण 12वीला आहे, कुठं आहे, काय समस्या नाही, मला जेवण करायचं आहे, घरी जेवण नाही, बरोबर. इतकं सगळं किती गुण तुमचे दिसले बघा, टार्गेट दिसलं, अष्टावधानी दिसलं, निरीक्षण दिसलं, कॉन्सन्ट्रेशन दिसलं, इतकं सगळं झाल्यावर तुम्ही त्या अर्ध्या तासात मिशन भोजन फत्ते केलं, बरोबर. मग हे सगळं अभ्यासात का नाही, हे सगळे गुण तुम्ही अभ्यासात पण केले. एखादा चॅप्टर शिकवल्यावर इथं नाही म्हणायचं बच्चे की जान लोगे क्या. तुमच्या हातात आता 7 ते 8 महिने आहेत. ह्या 7 महिन्यांमध्ये तुम्ही आपल्याला शिकवलेलं, आपल्याला सांगितलेलं ते तर केलंच पाहिजे, पण पुढचं सुद्धा वाचन व्यवस्थित करून त्याचं रिव्हिजन नीट केलं पाहिजे. आणि सुरुवातीला तुम्ही तुमच्या नोट्स तुमच्या पद्धतीने काढल्या पाहिजे. परीक्षेच्या आधी काही दिवस तुमच्याकडे मायक्रो नोट्स तयार पाहिजे. मायक्रो नोट्स छोटे आहे, नुसती नजर टाकली का नाही, असं करतात बघा मुलं. डेप्युटी कलेक्टर वगैरे मुली होतात की नाही, तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर, त्यांच्या परीक्षांचे आहे का नाही, त्यांच्या आदल्या दिवशी का नाही, त्यांच्याकडे एवढंच असतं. 100 मार्कचे एका पानावर असतात, 3 ते 4 पानांवर जास्तीत जास्त छोटे, फक्त हे पॉईंट्स असतात. त्याच्यावर ते डिस्क्रिप्टिव्ह लिहितात. IAS झालेले, कलेक्टर झालेल्या मुलांचे मी ॲन्सर पेपर बघितलेत. ॲन्सर पेपर याच्यावर उपलब्ध आहे, तुम्ही नाव टाकलं तरी नमुना ॲन्सर पेपर मिळतात मॅडम, नमुना ॲन्सर पेपर मिळतात. फक्त 23 वर्षाचा एक मुलगा, 23 वर्षाचा मुलगा IAS झाला, कलेक्टर झाला,
दोन तुला नाव त्यांचं, तिकडचं नाव आहे केरळचं, दोन तुला. ते आमच्याकडे कोरेगाव पंचायत समितीला मी आता काम करतो, तिथं ते प्रोबेशनला आले होते. प्रोबेशन शब्द ऐकलाय ना, शिकाऊ प्रशिक्षणार्थी म्हणून आले होते. आणि त्यांचं मी सहज टाकलं कॉम्प्युटर ह्याच्यावर गुगलवर, तर त्यांनी लिहिलेल्या ॲन्सर पेपर असतात ना IASला, ॲन्सर पेपर दिसले मग इतकं टू द पॉईंट होतं. 10 मार्कला आहे ना, 10 मार्क्सला राईट ब्रीफ अबाउट महात्मा गांधीज वर्क, 100 वर्ड्स, बरोबर 100 वर्ड्स तेवढंच, आणि मार्क्स 10 तेवढ्यातच लिहायचं. कसं आहे 1920ला काय, 1922ला काय, 1920ला सहकार आंदोलन, 1930ला सविनय कायदे, मग 1942ला चले जाव आंदोलन, जगाला दिलेले 2 मार्ग, शांतता आणि अहिंसा, बरोबर, साधी राहणी, उच्च विचारसरणी आणि ह्या गोष्टी, आणि तिथं संपलं 10 पैकी 8 मार्क. म्हणजेच तुम्ही अजून सुद्धा एकदा फावल्या वेळात ते टाकून बघा कुठल्या तरी IASचं हे, आणि मॉडेल ॲन्सर पेपर बनायचं ते काढा, तुम्हाला कळेल की अभ्यास कसा असतो. त्यामुळं तुम्हाला जे शिकवलं गेलंय ते सातत्यानं वाचा, स्वतःच्या नोट्स काढा, आणि तुमचं अभ्यास हाच तुमचा तारणहार आहे. पुढच्या वर्षी जून जुलै नंतर तुम्हाला अभ्यासाच्या आणि मार्कलिस्टच्या सर्टिफिकेटशिवाय जगात कुणीही विचारणार नाही. जर तुमचं दुसरं ध्येय नसेल तर कुणीच विचारणार नाही. बरोबर एक वर्षानं तुमची ओळख ही तुमच्या घरची बाग आहेत, वडिलाधिकारी आहेत का, किती इस्टेट आहे, 4 व्हीलर कुठले आहे, किती लाखाचा मोबाईल आहे, कुणी विचारणार नाही. हू आर यू, तुम्ही कोण, तू कोण. नाही माझे पप्पा असे, माझी मम्मी असे, काही नको सांगू कुठल्या वसाहतीत तुझा बंगला आहे. तुम्हाला विचारणार हू आर यू, आणि ती तुमची आयडेंटिटी असणार आहे, ती तुमच्या मार्कवर असणार आहे, आणि ती स्वयंअध्ययनावर ठरणार आहे, कारण तो तुमचा आरसा असणार आहे. म्हणजे माझे वडील झेडपीत होते सर्व्हिसला, माझं घर झेडपी कॉलेज शाहूपुरीत आहे, याचा काही उपयोग नाही. मी कोण झालो, मी विस्तार अधिकारी झालो, ते माझा आरसा आहे. एकदा कौतुक करतील, अरे वा छान आहे घरचं, तुला 12वीला मार्क किती विचारल्यावर काय करणार, तुझं टार्गेट काय विचारल्यावर काय करणार. म्हणूनच तुम्ही, जसं मी इतकी उदाहरणं सांगितली, असाध्य ते साध्य करीत असा आहे असं, कारण अभ्यास तुका म्हणे, ओलेमुळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाने होते कार्यसिद्धी, अभ्यासूनी प्रकटावे, प्रकटूनी नासावे हे बरं नव्हे. हे सगळं तुमचं व्यक्तिमत्व घडण्यासाठी तुम्ही नीट अभ्यास हा मुळातच केला पाहिजे. आणि आत्ता ती सवय नाही लागली तर तुम्ही 12वी नंतर मेडिकल जा, BSc ॲग्रीला जा, कुठं जा, इंजिनिअरिंगला जा, तिथं ती सवय तुम्हाला मारक ठरेल, कारण तुम्ही एन्जॉयमध्ये हा वेळ काढलेला आहे. तुम्हाला सोप्या भाषेत सांगू का, जो 22-23 पर्यंत एन्जॉय करतो तो संपूर्ण खडतर आयुष्य काढतो, आणि जो 22-23-25 पर्यंत पूर्ण कष्ट करतो तो तिथनं पुढं निवांत राहतो. कारण 22-23-24 पर्यंत तुमचं लाईफ ठरतं, तुमची तुलना आपोआपच होते. नंतर तुम्हाला आत्ता नाही त्याची झळ कळणार. काही दिवसांनी तुमच्या मित्राचा म्हणजे तुमच्या वडिलांच्या मित्राचा मुलगा किंवा मुलगी त्यांची एकमेकात तुलना होईल, तेव्हा कळेल की आमच्या पिंकीला कमी मार्क पडले, आमच्या सतीशला कमी मार्क पडले वगैरे, आणि त्याची मानहानी पालकांपर्यंत पोहोचेल, पर्यायानं शिक्षकांपर्यंत पोहोचेल, म्हणजे शेवटी गुरुपर्यंतच येतो. बऱ्याच वेळा समाजात म्हणतात हे शिकवतात का शाळेत तर चांगलं शिकवलेलं असतं आहे का नाही, पण घरी पण चांगलं शिकवलेलं असतं, पण तुम्ही ते रिक्रिएट न केल्यामुळं रोजचा रोज स्टडी करणं तुम्हाला, मी पुन्हा एकदा सांगतो, तुम्हाला कुणी टीच करत नाही 10वी नंतर, तुम्हाला गाईड करतात. आपण घ्यायचो हे खरं तर आधीच सांगितलेलं आहे आपल्याला बरं का, शिक्षण व्यवस्थेत आपण काय घ्यायचो शाळेमध्ये नाही का, म्हणायचं मला हे आणायचं, काय आणायचं म्हणायचं, पुस्तकाबरोबरच त्या विषयाचं काय आणायचं, आपण गाईड आणायचं, काय आणायचं, मला गाईड आण, त्याला गाईड म्हणलं, त्याला टीचर नाही म्हणलं, ते पुस्तक गाईड करतं तुम्हाला की असा जा बघा. बोटाला धरून चालण्याचे दिवस 10वी पर्यंत होते. आता तुम्ही गाईड करायचं, तुम्ही शिकायचं कसं. बऱ्याच वेळाला तुमच्या आयुष्यात हे वाक्य लक्षात राहील बघा, किंवा तुम्हाला उपयोगी पडेल तुमच्या धाकट्या भावंडांना, समाजात कुठे आहे की शिकवावं कसं हे शिकवणारे खूप आहेत. क्लासेस असतात, पुन्हा मी स्वतः BEd आहे, आम्हाला शिकवावं कसं हे सांगितलं असतं. मग मी 25 तासाचा विश्वविक्रम केला, त्याचं गोल्डन बुकमध्ये नोंद आहे, गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये, कंटिन्यू 25. तुम्ही नुसतं यूट्यूबला जरी टाकलं 20 क्षीरसागर वर्ल्ड रेकॉर्ड, तरी ते साम TVला माझी मुलाखत झाली, ते त्यातमध्ये येतं. पण ते का आलं तर माझी आवड. आपण पुढच्यानी शिकलं ना तसे 25 तास ती मुलं बसली ना बॅच करून, आणि त्यातली 2 तर मुलं अशी होती ती 25 तास बसली माझ्यासोबत. म्हणजे त्यांनी जर रजिस्ट्रेशन केलं असतं ना तर त्यांचं वर्ल्ड रेकॉर्ड झालं असतं 25 तास शिकणे झालं असतं ना त्यांचं, त्या दोघांचं. ते म्हणले आम्ही नाही बॅच, ते आज सकाळी 8 सुरुवात केली आम्ही, ते उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत 25 तास सलग. ते रात्री तर मला
म्हणजे मी मृत्यू झाला तर बरं होईल अशी माझी अवस्था झाली होती. कारण सांगतो मुलांनो की ते वाचायचं नव्हतं, टीच करायचं होतं. बरं, टीच करताना शॉर्टकट चालत नव्हते. उदाहरणार्थ सांगा बरं, मग काय करता असतं शॉर्टकट? एखाद्या हुशार मुलीला तयार ठेवायचं, काश्मीरबद्दल माहिती सांग, त्यांना अर्धा तास सांगायची, मी निवांत करायचा विश्रांती. असं नाही, त्यावेळेला नियम होता 1 मिनिटाच्या वर शिक्षकांना बोलायचं थांबायचं नाही. असं 25 तास होतं. दर 3 तासांना 10 मिनिटं ब्रेक होता किरकोळ गोष्टींसाठी. तर माझा मुद्दा काय आहे, माझ्या वर्ल्ड रेकॉर्डचा मुद्दा नाही, तर शिकवावं कसं हे अनेक ठिकाणी शिकवतात. आता तुम्ही हे शिकलं पाहिजे की शिकावं कसं, हाऊ टू लर्न. मला त्यातलं काय शिकायचं आहे, मला त्यातलं काय कमी वाटतंय, ह्यात आणखीन व्हॅल्यू ॲडिशन करता येईल का. एक शब्द लक्षात ठेवा आयुष्यभर कुठल्याही बाबतीत, मग तो स्वयंपाकात असो नाहीतर अभ्यासात असो, जीवनात असो नाहीतर समाजात असो, घरात असो नाहीतर कार्यालयात असो, व्हॅल्यू ॲडिशन. ही पण वांग्याचं कालवण करते, गृहिणी ती पण करते, ती पण करते. तिघींना द्या, तिघींचं किती वेगवेगळं लागतं बघा, कारण त्यातले कोणीतरी एक व्हॅल्यू ॲडिशन केलेलं असतं. काय मॅडम बरोबर आहे? व्हॅल्यू किंमत ॲडिशन स्वतःहून नाही, ह्याच्याही चांगलं लागेल. मी एखादा गुळाचा खडा टाकू का चला, मी चिंच टाकू का थोडीशी तुरीच्या कालवणामध्ये. एखादी स्त्री विचार करते बघा, ती काय करत असते, म्हणजेच काय करत असते, ती व्हॅल्यू ॲड करत असते. तुम्ही जेव्हा व्हॅल्यू ॲड करत नाही ना, तेव्हा तुम्ही गर्दीतलंच एक होता. मग व्हॅल्यू ॲडिशन करायला शिकायचं, जे आपल्याला येतंय ते 4 चौघात वेगळं शिकायचं. आता तुमच्या वडिलांच्या नावानं तुम्ही ओळखला जाता, काही दिवसांनी असं कर्तृत्व करा की तुमच्या नावानं वडील ओळखले गेले पाहिजे. अरे ती व्यक्ती चालली ना, ते अमकेचे वडील आहेत बरं का, तमकेचे वडील, म्हणजे तुम्ही फेमस व्हायचे. तुम्ही म्हणजेच आता तुमचा हा पाया आहे. तुम्हाला जे शिकवलं जाईल ते तुम्ही रोजच्या रोज घरी जेवढा तास इथं आहे तेवढाच तास अभ्यास झाला पाहिजे. अभ्यास सतत अभ्यास म्हणजे एखादी गोष्ट रिपीट करणं, मी सांगितलं सुरुवातीला, तो सतत अभ्यास झाला पाहिजे. घरी जाऊन सातत्याने लिहिलं पाहिजे. त्याच्यावरचे क्वेश्चन कुठले आले ते तुमच्याकडं माइंडमध्ये तयार पाहिजेत. त्याची उत्तरं कशी असावी ती तुम्ही शिक्षकांना दाखवली पाहिजेत. सर मी हे 4 मार्कला लिहिले, मला 4 पैकी 4 मिळतील का, नाही मिळत तर मी कसं कमी करू. तुम्ही काय करता, आपण काय करतो विद्यार्थी, आपल्याला कळालं असं समजतो आणि डायरेक्ट परीक्षेत उतरून काढतो आणि त्यावेळेला आपल्याला खूप कमी मार्क पडतात. आपल्याला वाटतं 90 मार्क पडतील आणि पडतात 72, 73, 75, 68, 67, 58 पर्यंत येतं, 57 पर्यंत. लिहिलंय तर सगळंच, पण मी मग अशी उदाहरण सांगितलं तसं नको तेच लिहिलंय व्यवस्थित, पण ते महत्त्वाचं नव्हतं. इम्पॉर्टन्स, वैशिष्ट्य हे सांगतात, महत्त्व सांगा. भारताचे महत्त्व सांगा, भारताची माहिती सांगा नाही विचारलं. इन्फॉर्मेशन, इम्पॉर्टन्स ह्या सगळ्या गोष्टी फरक आहे बरं का. वेगळे पण तेच तुमच्या पुस्तकातलं आहे. आत्ताचा पण प्रश्न तसंच आहे. भारताचं महत्त्व सांगा म्हटल्यावर तुम्ही म्हणायचं नाही की भारतात 28 राज्य आहेत, भारताची 140 कोटी लोकसंख्या आहे, भारत हा पुरातन देश आहे. ही सगळी माहिती आहे. भारताचं महत्त्व सांगा की जगातल्या 198 देशांमध्ये भारत हा गुरु म्हणून ओळखला जातो. जगातल्या 198 देशामध्ये भारतामध्ये संस्कृती आणि परंपरा मोठी आहे, भारतामध्ये खनिज संपत्ती मोठी आहे. हे भारताचं महत्त्व आहे. म्हणजेच तुम्हाला आत्ता जे प्रश्न विचारले जातील, इंग्लिश असो नाहीतर फिजिक्स असो, तुम्हाला काय विचारलंय ते बघा, टू द पॉईंट सुरू ठेवा. उत्तरपत्रिकेत अतिशय स्वच्छता आणि टापटीप ठेवा. तुमची खडाखोड केली तर याचा अर्थ काय होतो माहिती आहे का, तुम्ही डिसिजन मेकिंग नाही. खूप मोठा अर्थ आहे बरं का त्याचा. खाडाखोड करणं याचा अर्थ तुम्हाला डिसिजन घेता येत नाही. तुम्हाला तर डॉक्टर व्हायचं आहे, तुम्ही सायन्सला आलाय समजा, तो तपासणार त्याच्या इथून तपासतो, त्याला डॉक्टर व्हायचं आहे काय, त्याला इंजिनियर व्हायचं आहे, तो असं नाही तपासत. थोडंसं तुमच्या मनातून सहानुभूती बाजूला काढा. मी 12वीला आहे, 17 वर्षाचा मुलगा आहे, 16 वर्षाचा, चला चांगले मार्क देऊ, त्याला काय घेणं देणं नाही. तो काय तपासणार आहे, तो काय विचार करणार आहे, त्याला डॉक्टर व्हायचं आहे काय, बघू कशी उत्तर लिहितोय. आणि ते जर नीट लिहिलेलं नसेल खडाखोड, तर तो डायरेक्ट कल्पना काय करतो माहिती आहे का, हा डॉक्टर होणार आणि ते तिथं ऑपरेशन टेबलवर ही कात्री वापरू का ती कात्री वापरू, तिथं विचार करत बसणार का, आणि तिथं खडाखोड, अरे नको ती कात्री आण, तोपर्यंत ऑपरेशन सक्सेसफुल, पेशंट गॉन, असं व्हायचं. म्हणजेच खडाखोड करणं हा तुमच्या निर्णय शक्तीचा अभाव दाखवतो. खडाखोड नसली पाहिजे, स्वच्छता असली पाहिजे, महत्त्वाच्या मुद्द्यांना पेन्सिलनं अंडरलाईन केली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी उत्तरपत्रिकेत करा. पण हे कधी होईल, डिसेंबरपर्यंत तुम्ही प्रचंड अभ्यास केला, प्रचंड नोव्हेंबरला तर तुम्ही उत्तरपत्रिका सोडवायला सुरुवात केली पाहिजे. नोव्हेंबर डिसेंबरला ती उत्तरपत्रिका तपासून घेतली पाहिजे, ॲन्सरचं हे केलं पाहिजे, जज केलं पाहिजे की माझी उत्तरं बरोबर आहेत का, आणि ते सगळं घेऊन तुम्ही जानेवारी फेब्रुवारीला सातत्यानं घड्याळ लावून शिकलं पाहिजे, उत्तरपत्रिका लिहिल्या पाहिजेत. अशा तऱ्हेनं तुम्ही, आता आपण शेवटच्या टप्प्यात हे सांगतो की
तुम्ही आता जेवढं शिकवलं जाते 6 तास त्यानंतर गप्प न बसता घरी जाऊन ते सगळं वाचलं पाहिजे, सगळं लिहिलं पाहिजे, शंका उतरून काढल्या पाहिजेत, मनात ठेवून सरांना दुसऱ्या दिवशी विचारल्या पाहिजेत. आपल्याकडं आपल्या आईवडील शिक्षकांसह समाजाचं नातेवाईकांचं लक्ष आहे. आपल्यामुळं आपल्या आईवडिलांना आणि इतरांना बोलणं खावं लागतं आणि ते अप्रत्यक्ष असतं. त्यांचं प्रेम असल्यामुळं आपल्याला सांगत नाहीत, आपल्यामुळं त्यांची मानहानी होते आणि ती अप्रत्यक्ष असते. त्यामुळं त्याला आपण भागीदार नाही झालं पाहिजे. आता चांगला अभ्यास करा, सगळं उतरून बघता बघता 5 ते 7 महिने निघून जातील. ह्या बेसवर, ह्या शिदोरीवर तुमचं पुढचं करिअर ठरणार आहे. मला वाटतं एवढ्या सूचना पूर्ण होतील. आपण पुन्हा एकदा डिसेंबरमध्ये त्यावेळेच्या सिच्युएशननंतर एकदा मी सरांना विनंती करेन की मला त्यावेळेला बोलवा. डिसेंबरच्या सिच्युएशन पुन्हा एकदा बोलू. पण डिसेंबरपर्यंत 99.99% जणांनी किंवा 100% जणांनी सांगा की ज्याला अभ्यास म्हणतात तो माझा पूर्ण झाला आहे आणि आता आम्ही रिव्हिजन करतोय, क्वेश्चन पेपर सोडवतोय. बरोबर, अशा पद्धतीने तुम्ही स्टडी करा. पुढच्या वेळेला सगळ्यांना 90%च्या वर मार्क मला अपेक्षित आहे. चांगली व्यक्ती बना, चांगलं व्यक्तिमत्व बना आणि नॉलेज इज पॉवर हे लक्षात ठेवा. आणि केवळ मार्कासाठी अभ्यास करू नका, मला हा सब्जेक्ट समजला पाहिजे. फिजिक्स जर त्यांनी कष्टाने फिजिक्स शोधून काढले, थॉमस एडिसननं, कुणी आईन्स्टाईननं, कुणी काय, तर ते एवढ्या कष्टाने काढले तर मी निदान समजून तरी घेतो. तर अशा नॉलेज मिळालं पाहिजे, मार्क्स आपोआप येतील. आलं लक्षात? अशा तऱ्हेने अभ्यास करा. आणि आज मला तुमच्यासारख्या हुशार विद्यार्थ्यांसमोर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी कांबळे सरांचं आभार मानतो. आणि जर हे सगळं बोलत असताना तुम्हाला माहीत असूनही मी सांगितलं असेल आणि त्यामुळे तुम्हाला बोर झालं असेल तर मी तुमची माफी मागतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.